तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की पार्थ काव्याला तिच्यासोबत यायला नकार देतो. काव्या त्याला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न करते, पण पार्थ काही केलं ऐकायला तयार नसतो. तो वेगवेगळी कारणं देतो. काव्या शेवटी वैतागते. एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा पार्थ आपल्याकडे येत नाहीये. काव्या आपल्या रूममध्ये जाते आणि पुन्हा आपल्या जुन्या अवतारात येते. काव्याने जेवण वगैरे काहीच केलेलं नसतं. ती फक्त अभ्यास करत असते. पार्थ तिच्यासाठी जेवण घेऊन येतो. पार्थ विचारतो, जेवला का नाही तुम्ही? काव्या म्हणते, नकोय मला. काव्या पुन्हा अभ्यासाला बसते. पार्थ काव्याला नोटीस करत असतो. काव्या पुन्हा जुन्या अवतारात आली आहे. ती चिडली आहे आणि तिने कपडेसुद्धा चेंज केलेत. म्हणजे तिचा राग आता वाढलाय. पार्थला कळतं की आता आपण तिला होकार दिला पाहिजे. पार्थ काव्याजवळ बसतो आणि स्वतःच्या हाताने तिला भरवतो आणि तो तिला सोडायला जायला तयार होतो. तर इथे नंदिनी, जीवा चित्राचं कन्यादान करण्यासाठी स्टेजवर जातात आणि नंदिनीचा पाय साडीत अडखळतो. नंदिनी पडणार असते. जीवा तिला सावरतो. दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. आता पार्थचा काव्यासोबतचा प्रवास कसा होतोय, पार्थ या प्रवासानंतर कसा चेंज होतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी दुसऱ्या दिवशी चित्राच्या लग्नाला जायचंय म्हणून तयारी करत असते. ती आईला 3-4 साड्या दाखवते आणि आईला विचारते, आई यातली कुठली साडी नेसू? आई म्हणते, ही नेस. नंदिनी म्हणते, नाही, जीवाला हा रंग नाही आवडणार. नंदिनी जीवाचा खूप विचार करते. जीवाच्या आवडीच्या रंगाची ती साडी नेसत असते. आईला कळतं की नंदिनीने मनापासून जीवाला माफ केले. नंदिनी मनात म्हणते, म्हणजे मी जीवाचा एवढा का विचार करते? म्हणजे मी त्यांना खरंच माफ केलंय का? नंदिनी स्वतःच कन्फ्यूज असते. तर इथे जीवा मानिनीला म्हणतो, आई, अगं नंदिनीने मला मनापासून माफ केलंय. आता फक्त 2 दिवस. 2 दिवसात ती मला म्हणेल की चला मी तुमच्यासोबत येते. बघ, 2 दिवसात माझं व्रत पण पूर्ण होईल आणि नंदिनी माझ्यासोबत घरी येईल. आशा तिथे येते. आशा विचारते, जीवा आता तुम्ही इथे? जीवा म्हणतो, उद्या नंदिनीसोबत लग्नाला जायचे. माझ्याकडे इतर कपडे आहेत पण लग्नासारखे कपडे नाही आहे, म्हणून इथे आलो. म्हटलं आईला पण भेटता येईल, सगळ्यांना भेटता येईल आणि शेरवानी पण घेता येईल. जीवा आशासोबत शेरवानी कपाटात शोधायला जातो. जीवा जातो आणि तेवढ्यात तिथे पार्थ काव्या घरी येतात. पार्थ काव्याचं तोंड भरून कौतुक करतो. काव्याने आज प्रोजेक्टमध्ये किती छान मदत केली, प्रेझेंटेशनमध्ये छान मदत केली त्याबद्दल सांगतो. पार्थ म्हणतो, आज काव्याने छान रंग भरले त्या प्रोजेक्टमध्ये. वसू ते सगळं ऐकते. वसू पार्थला म्हणते, पार्थ, हिने रंग भरले का? आणि माझ्या रम्याचं काय? माझ्या रम्याने रंगाचं बेरंग केलाय का? पार्थ, मला सगळं माहिती आहे. कल्पना तिची होती, मेहनत तिची होती आणि कौतुक हिचं, या काव्याचं? पार्थ म्हणतो, आत्या, त्यामध्ये काही उणिवा होत्या आणि काव्याने त्या भरून काढल्या. वसू म्हणते, बिचारी माझी रम्या, एवढी मेहनत तिने केली, प्रोजेक्टमध्ये सगळं काम तिने केलं, आता ते सगळं वाया गेलं. मानिनी म्हणते, असं काही नाही आहे. अहो, सिच्युएशन तरी बघा ना, काव्याने सिच्युएशन हँडल केली. पार्थ काव्याचं तोंड भरून कौतुक करतो आणि मानिनी त्याला साथ देते. वसूच्या जीवाची आग होत असते. पार्थ म्हणतो, मी आलोच चेंज करून. मानिनी म्हणते, पार्थ, अरे थांब, कुठे चाललायस तू? तुला माहिती आहे, तुला भेटायला कुणीतरी आलंय. पार्थ विचारतो, कोण आलंय? तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवा मोठ्याने ओरडतो म्हणतो, बडे भैया, क्या हाल? पार्थ जीवाला बघतो आणि खूप खुश होतो. तो धावत पुढे जात असतो. तेवढ्यात काव्या म्हणते, जीवा आलाय? पार्थला 16 डिसेंबरचं सगळं आठवतं. पार्थ पुढे काही जात नाही. तो तिथेच उभा असतो. जीवा धावत त्याच्याकडे येतो आणि त्याला मिठी मारायला लागतो. पार्थ त्याला काही मिठी मारू देत नाही, त्याला लांब करतो. पार्थ म्हणतो, मला महत्त्वाचा फोन करायचा आहे क्लायंटला, आलोच. पार्थ जात असतो. जीवा म्हणतो, अरे एवढ्या दिवसांनी मी इथे आलोय आणि तू असंच निघून चाललायस? वसूला काय हाच चान्स हवा असतो. वसू म्हणते, अरे जीवा, तुझी काय अपेक्षा आहे? याने काय करावं? नाचावं तुझ्यासमोर? जीवा, अरे बिचाऱ्या पार्थच्या चेहऱ्यावरचं हसू तू आणि काव्याने गायब केलंय, हिरावून घेतलंय. आणि आत्ता आलायस तू? का आलायस रे तू घरी? कशासाठी आलायस? मानिनी म्हणते, ताई, तुम्ही त्या दोघांमध्ये पडूच नका. तुमचा काहीही संबंध नाही आहे. त्यांचं ते बघून घेतील काय करायचे. वसू म्हणते, अगं तू असं कसं बोलू शकतेस गं मानिनी? अगं हा जीवा आलाय आणि या जीवामुळे पार्थला त्रास होतोय ते तुला दिसत नाही आहे का?
मी बोलते तर माझ्या चुका दिसत आहेत. मी काही चुकले का? मानिनी म्हणते, नाही, तुम्ही कुठे काय चुकता? अहो ताई, तुमच्या चुकांचा पाढा आम्ही वाचून दाखवत नाही आहे ना, म्हणून वाटेल ते बोलू नका आणि या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करूच नका. वसू म्हणते, फूट? फूट कुणामुळे पडली आहे आणि कुणाला बोलतेस ग तू? वसू मानिनी यांची भांडणं चालू असतात. पार्थ ओरडतो. पार्थ म्हणतो, बास करा, भांडू नका आता, मला क्लायंटला फोन करायचा आहे. पार्थ निघून जातो. मानिनी म्हणते, कुणाचं भलं झालेलं बघवलं जात नाही ना, म्हणून हे सगळं बोलतात. काव्या म्हणते, आई जाऊ द्या ना, तुम्ही शुभम करोती म्हणता ना, त्याच्यामध्ये काय म्हणता? शत्रू बुद्धी विनाशाय, होईल लवकरच ते. जीवा म्हणतो, आई अगं ठीक आहे, दादा दमलाय ना म्हणून गेलाय, पण मी घरी येणार आहे, परत येणार आहे, आणि तेही लवकरात लवकर, तेही माझ्या नंदिनीला घेऊन. जीवा तिथून जातो. वसू जात असते. काव्य तिला थांबवते. काव्य म्हणते, अहो वसू आत्या, तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी जीवा नंदिनी ताईला घरी घेऊन येणारच, आणि माझी नंदिनी ताई तिच्या या लाडक्या काव्याला सहज माफ करेल, सगळं विसरून जाईल. कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी दोन भावांमधलं आणि दोन बहिणींमधलं प्रेम कधीच कमी होणार नाही. उद्या बघा, जीवा आणि नंदिनी ताई लग्नाला चाललेत. तिकडचा माहोल बघून त्यांच्यातलं प्रेम पुन्हा बाहेर येईल. काव्या आपल्या रूममध्ये जाते. इथे वसूच्या जीवाची आग होत असते. तर दुसऱ्या दिवशी जीवा नंदिनी लग्नासाठी येतात. जीवाला ते डेकोरेशन खूप आवडतं. जीवा कौतुक करत असतो. जीवा म्हणतो, हा आत्ता आलेला तो भाऊ होता का तिचा? नंदिनी म्हणते, नाही, चित्राला भाऊ नाही आहे. जीवा म्हणतो, ठीक आहे, आत्ता मग चित्राचा भाऊ मी. कानपिळीचा विधी असेल तेव्हा मी स्टेजवर जाणार कान पिळायला. नंदिनी म्हणते, नाही, तुम्ही कान नाही पिळू शकत. जीवा म्हणतो, का? नंदिनी म्हणते, अहो जीवा, कन्यादान करायचे आपल्याला चित्राचं. चित्राला आई वडील पण नाही आहेत. ती म्हणाली होती की जीवा आणि नंदिनी ताई तुम्ही दोघं कन्यादान करा. जीवा खूप खुश होतो. जीवा म्हणतो, नंदिनी, मी एक स्वप्न पाहिलं होतं. तुला आणि मला अशी गोडशी मुलगी असावी आणि तिचं आपण कन्यादान करावं. ते स्वप्न आत्ता पूर्ण होतं असं समजू. चल कन्यादान करू. जीवा नंदिनी कन्यादान करण्यासाठी पुढे जातात. तर इथे काव्य पार्थसाठी कॉफी घेऊन येते. ती पार्थला म्हणते, पार्थ, माझ्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झाले. मुंबईपासून बाहेर आहे. मला सोडायला याल का? प्लीज पार्थ, या ना. पार्थ विचार करत असतो. काव्य म्हणते, पार्थ, अहो तुमच्या मागे धावण्यामध्ये, तुमचा राग घालवण्यामध्ये माझी सगळी एनर्जी गेली आहे. आता मी थकले. सतत नाचून खिदळून, तुमचा राग घालवण्याचा प्रयत्न करून, मस्करी करून, हे कपडे चेंज करून थकले. आता मला शांतपणे तुमच्याशी बोलायचे, तुम्हाला मनातलं सगळं सांगायचंय. पार्थ, हा प्रवास झाला ना की सगळं चांगलं होईल, सगळं नीट होईल. तुम्ही याल ना मला सोडायला? पार्थ म्हणतो, नाही, मी नाही येणार. काव्या विचारते, का पार्थ, का नाही येणार तुम्ही? पार्थ म्हणतो, ऑफिसमध्ये खूप कामं आहेत, सुट्टी नाही मिळणार. काव्या म्हणते, तुम्ही तर बॉस आहात ना. पार्थ म्हणतो, मी नाही बॉस, विक्रम देशमुख बॉस आहेत. काव्या विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? बाबा परमिशन देणार नाहीत का? पार्थ म्हणतो, तुमची मैत्रीण आहे ना, तिला घेऊन जा. काव्या म्हणते, पार्थ, अहो असं नका ना बोलू तुम्ही. तुम्हाला भीती वाटते का पुन्हा प्रेमात पडायची? पार्थ तिच्याकडे टक लावून बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.